बाबासाहेब आंबेडकर हे 1942 ते 1946 या 5 वर्षाच्या काळामध्ये व्हॉइसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर होते, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते। या काळामध्ये बाबासाहेबांच्याकडे कामगार खात्याची जबाबदारी होती याची माहिती सगळ्यांना आहे, पण याच काळामध्ये बाबासाहेब भारताचे ऊर्जा मंत्री आणि पाटबंधारे मंत्री होते याबद्दलची माहिती फारशी लोकांना नसते। या काळामध्ये बाबासाहेबांनी वीज आणि पाण्याच्या संबंधामध्ये केलेलं काम हे भारताच्या आधुनिक उभारणीचं काम आहे, इतकं ते मोलाचं काम आहे। बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ऊर्जा साक्षरता आणि जलसाक्षरतेची गरज कशी आहे देशाला या संबंधामध्ये जी भाषणं केलेली आहेत, या संबंधामध्ये जे लेखन केलेलं आहे ते 2015 साली आणि येणाऱ्या पुढच्या 50 वर्षासाठी कायम मार्गदर्शक ठरणार आहे। विकासाचं नियोजन करताना बाबासाहेब किती दूरचा विचार करत होते हे त्यांचं सिंचन क्षेत्रातलं काम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। त्यातल्या पहिल्या 15 धरणांची पायाभरणी बाबासाहेबांनी खुद्द खात्याचे मंत्री म्हणून केलेली आहे। त्याच्यामधनं महानदी प्रोजेक्ट, दामोदर नदी, कोशी नदी या संबंधातले अत्यंत महत्त्वाचे उत्तर भारतातले जे प्रकल्प आहेत ते बाबासाहेबांनी मार्गी लावलेले आहेत। देशातल्या मोठ्या नद्या दुष्काळ पडणाऱ्या भागातल्या नद्यांना जोडाव्यात ही कल्पना पहिल्यांदा बाबासाहेबांनी मांडली। पुढे ती नंतर काही मंत्र्यांनी उचलून धरली आणि अलीकडेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने तिला दुजोरा दिलेला आहे आणि केंद्र सरकारने नद्या जोडण्याच्या या कामाचा विचार केला पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। बाबासाहेबांनी ऊर्जा क्षेत्रातही अशाच प्रकारचं नियोजन केलं होतं। 2000 सालापर्यंत भारताला किती विजेची गरज आहे याचं नियोजन त्या काळी बाबासाहेबांनी करून ठेवलं होतं। बाबासाहेब आंबेडकरांनी वीज निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर घेतला होता आणि देशामध्ये उद्योगधंद्यांसाठी, शाळा महाविद्यालय दवाखान्यांसाठी, त्याचबरोबर लोकांच्या घरात वीज मिळणं पुरेशी आणि सर्व प्रकारच्या विकासासाठी विजेचं योगदान असलं पाहिजे म्हणून 2000 साली भारताला किती वीज लागेल या संबंधीचं नियोजन करून बाबासाहेबांनी वीज निर्मितीला प्राधान्य दिलं होतं। त्यांच्या एका नस्तीमध्ये खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी लिहिलेली नोंद मी या निमित्तानं मुद्दाम आपल्याला सांगतो। The broadening of the electrical industry and the development of hydroelectric power are inextricably connected with the development of Indiaचा विकास करण्यासाठी विजेची गरज असते हे बाबासाहेबांनी त्या खात्याचे मंत्री म्हणून बरोबर हेरलेलं होतं आणि म्हणून मग वीज निर्मितीच्या कामाला निधी उपलब्ध करून देणं, यंत्रणा उपलब्ध करून देणं आणि लोकांची त्या संबंधातली मानसिकता तयार करणं हे अतिशय मोलाचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज सुधारणेपासून ते आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं, म्हणूनच केवळ भारतीयच नाही तर जगानं त्यांच्या कार्याला सलाम केलाय। सर एस सी हर्ट नावाचे अमेरिकेतले फार मोठे जलतज्ञ आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की खरं म्हणजे इंजिनियर मंडळी आपल्याकडची जी होती ती तांत्रिक प्रश्न सोडवू शकली असती, पण लोकमत घडवणं, सरकारला त्या विषयाचं धोरण ठरवायला लावणं आणि त्यासंबंधीची बजेटमध्ये, अंदाजपत्रकामध्ये, अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणं यासारखे जे राजकीय प्रश्न असतात ते बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तातडीने सोडवले, ज्या इच्छाशक्तीने सोडवले त्याबद्दल प्रोफेसर हर्ट असं म्हणतात न्यू इंडियाज रिव्हर्स नावाच्या ग्रंथामध्ये की डॉक्टर आंबेडकर हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते आहेत। रामचंद्र गुहा यांनीही डॉक्टर आंबेडकर यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटलंय। तत्कालीन इतिहासकार रामचंद्र गुहा यांचं मॉडर्न मेकर्स ऑफ द इंडिया हे पुस्तक अलीकडे आलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भारताचे आधुनिक निर्माते असं म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की प्रोफेसर हर्ट यांनी मांडलेली ही बाबासाहेबांच्या योगदानाची गोष्ट किंवा प्राध्यापक भाभा यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याची गरज 2000 साली शेतीसाठी किती असेल, कारखानदारीसाठी किती असेल, इतर उपयोगांसाठी, प्रवासासाठी आणि प्रामुख्याने अगदी वॉटर पार्क सारख्या टुरिझमला, पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांसाठी किती असेल या संबंधीची जी योजना आखून प्रत्यक्षामध्ये 5 वर्षामध्ये काम सुरू केलेलं होतं। त्याच्यातनं एवढंच सांगता येईल की बिजली आणि पाणी हे जे दोन आजचे विकासाचे सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत ते बाबासाहेबांनी त्या 5 वर्षाच्या काळामध्ये 2000 सालचं चित्र 1942 ते 46 मध्येच डोळ्यासमोर ठेवून जे नियोजन केलं होतं, जी आखणी केली होती आणि जे काम केलं होतं ते बाबासाहेबांना आपण अभिवादन करावं अशा प्रकारचं आहे। अशा या महामानवानं आधुनिक भारताची पायाभरणी केली।